मंडळी. नमस्ते मंडळी. आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. हे आहेत विवेक ही आहे अचल आणि सोबत आम्ही आहोत विवेकी स्टोरीजवर. तर युट्यूब चॅनल 2026 ला स्टार्ट करायचा की नाही, कारण मार्केटमध्ये खूप सॅच्युरेशन आलेलं आहे, खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांच्या मनात हा विचार आलेला आहे की 2026 मध्ये आपण एक कंटेंट क्रिएशन ज्याला म्हणतो किंवा युट्यूब चॅनल ज्याला म्हणतो ते सुरुवात करायची की नाही. हा सगळ्यात मोठा एक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. तर त्याचं आन्सर आहे की हो, तुम्हाला करायचं करायलाच पाहिजे. आणि त्याच्या मागचं एक मोठं रिझन हे आहे युट्यूब चॅनल किंवा कंटेंट क्रिएशन चालू करायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता आहात, तर सगळ्यात मोठा त्याचा एक ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगते युट्यूबचा, की हे एक फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे, तर त्याच्यासाठी हमखास भरपूर कॅपिटल तुम्हाला लागणार आहे. पण युट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला तो विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता विथ अ व्हेरी मिनिमम इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट पण काय असणार आहे तुमची, ते म्हणजे तुमचं एक इंटरनेट, तुमचा मोबाईल, रेग्युलर एक तुम्हाला माईक लागेल, एक तुम्हाला ट्रायपॉड लागेल. इट्स लाईक व्हेरी बेसिक. हो, म्हणजे जेव्हा युट्यूबचा विचार लोक करतात, तर त्यांच्या माइंडमध्ये फक्त एक मेजर रिझन असतं की आम्हाला रेव्हेन्यू जनरेट करायचा. आम्हाला पैसे ऑफकोर्स कमवायचे. तो सगळ्यांच्या माइंडमध्ये कुठे ना कुठे तो एक थॉट प्रोसेस असतोच. पण आमचं मेजर रिझन असतं की आम्ही वी आर लाईक फुल टाइम कॉर्पोरेट एम्प्लॉय, तर आम्हाला एक फिक्स मंथली आमची सॅलरी येऊनच जाते. पण आमचं मेजर रिझन हेच होतं की आम्हाला आमच्या एक्स्ट्रा ज्या फावल्या वेळामध्ये बनतो, तर त्या वेळामध्ये आम्हाला काहीतरी स्वतःचं करायचं होतं. तर इन्स्टेड ऑफ दॅट की एक्सटर्नल काहीतरी बिझनेस चालू करण्यापेक्षा हा जो फ्री प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, तर त्याचा फायदा कसा उचलता येईल, तर हा आमचा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. आणि आपण एक आपला पब्लिकली आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. Yes, ही of एक course. ऑल्सो एक स्किल आहे जी डेव्हलप होते. त्याच्याने तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट होता, तुम्ही पब्लिकशी कनेक्ट करू शकता. तर मग जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो किंवा कॉन्टेंट क्रिएशनकडे जातो, तर आपल्याकडे सगळ्यात मोठा जो चॅलेंज असतो, तो असतो की आपण सब्जेक्ट किंवा जो आपण कंटेंट म्हणतो, किंवा जी निश कंटेंट असतो, तो कसा सिलेक्ट करायचा. सी नाव आजकाल असं काहीही राहिलं नाही की तुम्हाला एक पर्टिक्युलर खूप असा व्हॅल्युएबल टॉपिक हवाय, नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी आणि विवेकनी डिसाईड केलेलं की आम्हाला कंटेंट क्रिएशन करायचं आहे. तर आमचं असं होतं की आम्ही काय दाखवणार. तर मग आम्ही, एकतर विवेकचं असतं फुल टाइम ऑफिस जॉब आणि माझं फुल टाइम वर्क फ्रॉम होम असतं. त्याच्यामुळे कसं, एकतर आम्हाला वेळ मिळत नाही. तर आम्ही डिसाईड केलं की जर आम्ही कुठे फिरायला गेलो तर आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवू. जर आम्ही घरी आहोत तर मे बी असे डिस्कशन्सचे किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, येस, तर आम्ही तसे बनवू. जर आम्ही कुकिंग करतो आहोत तर आम्ही फूड ब्लॉग्स बनवू. तर आमचा जो कोर असणार आहे तो मिक्स असणार आहे, कपल कॉन्टेंट असणार आहे. पण जर तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असेल, तुमच्यामध्ये एक स्पेशल काहीतरी स्किल असेल, तर तुम्ही त्या स्किलला युटिलाइज करून तुम्ही तुमचं कंटेंट बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही टीचर असाल तर तुम्ही टीचिंगचे व्लॉग्स बनवू शकता. तुमच्याकडे काही स्पेशल स्किल्स आहे, तुम्ही सिंगर आहात, तुम्ही गिटार छान वाजवता, तुम्ही पियानो छान वाजवता, म्हणजे काहीही कंटेंट. इट्स नॉट लाईक यू हॅव टू फाइंड. ते तुमच्या अवतीभोवतीच असतं, ते तुमच्या सोबतच असतं पूर्ण टाइम. इट्स जस्ट की तुम्हाला ओळखायचं आहे की तुम्हाला काय ते, म्हणजे तो कंटेंट तुम्हाला फक्त ओळखायचा आणि ते तुम्ही कसं प्रेझेंट करू शकता पब्लिक साठी, ते जास्त इम्पॉर्टंट. एकदा ते तुम्हाला कळालं की ते ऑटोमॅटिकली त्याच्यातून तुम्हाला सगळे वेज तुम्हाला मिळतील. येस, कंटेंट भरपूर आहे. इट्स ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट दॅट कंटेंट इन फ्रंट ऑफ ऑडियन्स. म्हणजे जर तुमच्यामध्ये फार्मिंगची स्किल असेल, तर ए टू झेड फार्मिंगमध्ये काय असतो, म्हणजे तुम्हाला बियाणापासून तर ते बियाणं जमिनीमध्ये कसं रुजवायचं, त्याची लागवड कशी करायची, त्याचं बजेट काय असतो, त्याचा रेव्हेन्यू किती जनरेट होतो, म्हणजे ए टू झेड तुमचा जो सब्जेक्ट आहे किंवा एव्हरीडेचे व्हिडिओज आहे ते फार्मिंगच्या अवतीभोवती असणार आहे. तर तुमचा निश जो कंटेंट आपण म्हणतो, म्हणजे एक विशेष ठराविक जो सब्जेक्ट आपण म्हणतो, तर तो तुम्ही तुमच्या क्वालिटी, तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे किंवा तुमच्यामध्ये काय स्किल्स आहे, तर बेस्ड ऑन दॅट यू कॅन सिलेक्ट युअर कंटेंट.
तर मग जेव्हा आपण आपला सब्जेक्ट डिसाईड झाला त्याच्यानंतर एक पार्ट येतो व्हिडिओ शूटिंगचा. शूटिंग तर व्हिडिओ शूटिंगसाठी काय लागतं विवेक प्लीज सांगा. नॉर्मल व्हिडिओ शूटसाठी काय तुम्हाला एक कॅमेरावाला फोन पाहिजे, येस, एक माईक पाहिजे आहे आणि एक ट्रायपॉड पाहिजे आहे. दॅट्स इट. म्हणजे तुम्ही कोणाला थर्ड पर्सनची गरज नाही आहे तुमच्या शूट करायला. तुम्ही ट्रायपॉडच्या यूजने तुम्ही शूट करू शकता. आम्ही आता रिसेंटली डिजिटेकचा माईक घेतलाय आणि ट्रायपॉड आमच्याकडे ऑलरेडी होता. माझ्याकडे आयफोन आधीपासूनच होता, तर आम्ही आता ते आमचे व्हिडिओज आयफोनमध्ये शूट करतो. येस. आणि असं नाही की आम्ही नवीन फोनमध्ये गेलो जस्ट बिकॉज आम्हाला खूप क्लॅरिटी पाहिजे. हा आमचा इनिशियल स्टेज आहे. हा जो आमचा आहे तो ऑफिशियली दिस विल बी अ फर्स्ट व्हिडिओ. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप असा गॅजेट्समध्ये एक्सपेरिमेंट नाही करायचं आहे. आमच्याकडे मिनिमम ॲसेट आहे आणि मिनिमम ॲसेटमध्येच आम्हाला ही आम्ही जे नवीन क्रिएशनची सुरुवात केलेली आहे तर आम्हाला या मिनिमम बजेट आणि मिनिमम ॲसेटमध्येच तयार करायचं होतं. तर तसं तुम्हीही करू शकता. कंटेंट क्रिएशन म्हणजे इट्स नॉट लाईक की तुम्हाला खूप भारी गॅजेट्स हवे, खूप भारी आयफोन किंवा कॅमेरा हवा किंवा ट्रायपॉड हवा. तुम्ही तुमच्याकडे जितकं अवेलेबल असेल, जितकं मिनिमम अवेलेबल असेल त्याचा यूज करून तुम्ही ॲटलिस्ट इनिशियल डेजला तरी तुम्ही त्याचा वापर करून सगळे व्हिडिओज तुम्ही शूट करू शकता. याने काय होईल ना, तुमच्या खूप कमी लागवडीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, तुमचं कम्युनिकेशन दुरुस्त होईल आणि तुम्हाला व्हिडिओ शूट कसा करायचा ती पण स्किल वाढेल. तर व्हिडिओ शूट झाल्यानंतर तुमचा येतो एडिटिंगचा पार्ट. तर आम्ही 2 प्लॅटफॉर्म यूज करतो एडिटिंगसाठी. एक तर आहे व्ही एन आणि एक आहे कॅपकट. दोन्हीही प्लॅटफॉर्म चांगले आहे. फक्त कॅपकटचा थोडा इश्यू आहे कारण तो इंडियामध्ये बॅन आहे आणि त्याला थोडं काय व्हीपीएन लागतं व्हीपीएन त्याला. वगैरे लागून त्याला यूज करता येतं. पण व्हीएन ॲप बेस्ट आहे ज्याच्यामध्ये Yes. आपल्याला म्हणजे इझिली व्हिडिओ एडिट करू शकतो, त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर टाकू शकतो आणि इझिली त्याला आणि वर्क करू हँडी शकतो. आहे. म्हणजे Handy. व्हीएन ॲप मी स्वतः यूज केलेलं कारण मला ह्याच्या आधी मला काहीच नव्हतं माहिती एडिटिंगचं. विवेकनी मला सांगितलं की हा जो प्लॅटफॉर्म आहे व्हीएनचा तो एक खूप छान कन्व्हिनियंट आहे. भरपूर तुम्हाला ऑप्शन्स मिळतात त्याच्यामध्ये. तुम्ही तुमचा साऊंड जो आहे आता रेकॉर्ड करायचा आहे आणि मग तुमच्या व्हिडिओला तो लावायचा आहे. तर त्याच्यामध्ये खूप सिम्पल ऑप्शन्स दिलेले आहेत. भरपूर एडिटिंगचे ऑप्शन्स आहेत. स्लो कसं करायचं, फास्ट कसं करायचं, फिल्टर जर तुम्हाला लावायचं असेल, टाइम ॲडजस्ट करायचं असेल तर भरपूर ऑप्शन्स तो आहेत. आणि त्याचा मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की 100 व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ Free आहे. कॉस्ट तुम्ही एडिट करू शकतात. तर 100+100. तर व्हीएन मध्ये काय आहे, आम्ही 200 व्हिडिओज Free of फ्री ऑफ cost. कॉस्ट एडिट करू शकतो आणि त्याच्यानंतर मे बी तुम्हाला त्याचं काहीतरी पे करावं लागतं. पण ॲटलिस्ट सुरुवातीचे 200 व्हिडिओज किंवा जर तुम्ही एकटे करत आहे तर 100 व्हिडिओज तुम्ही नक्कीच इझिली त्याच्यामधनं एडिट करू. तर व्हिडिओ कधी अपलोड करायचा, कुठला स्पेसिफिक टाइम आहे का? आजकाल तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर भरपूर शॉर्ट्स येतात की ह्या टाइमला जर टाकलं तर तर जास्त तुम्हाला व्ह्यू होतात. हम्म. असं काहीही नाही. नाही, असं काही नाही. आम्ही आमचा रिसर्च केलेला आहे आणि आम्ही स्ट्रॉंगली बिलीव्ह की जर तुम्ही खूप एक पर्टिक्युलर टाइम डिसाईड केला आणि त्याच टाइमवर जर तुम्ही आपला काय म्हणते कॉन्टेंट जर पोस्ट करत आहे तर तुम्हाला खूप व्ह्यूज येतील असं काही नाही आहे. आजकाल 24/7 लोक फोन घेऊन असतात आणि ते बघतच असतात. तर ते त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतं इट डिपेंड्स ऑन दॅट. आणि इट्स टोटली डिपेंड ऑन युअर कंटेंट की तुमचा कंटेंट काय आहे, ते किती लोकांना आवडत आहे, किती लोक त्याला अप्रोच करत आहे, किती लोक तुमच्या व्हिडिओजवरती थांबत आहे आणि त्यांना खरंच कनेक्टेड फील होत आहे. ॲक्च्युली कनेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन हो. युअर व्हिडिओज की तुमच्या पब्लिक सोबत तुमच्या कनेक्शन बिल्ड झालं पाहिजे. आणि ते बिल्ड कसं होणार, ते तुमच्या व्हिडिओ थ्रू बिल्ड होणार, ते तुमच्या कंटेंट थ्रू बिल्ड होणार. तर तो एक मेजर पार्ट आहे. एनीवेअर तुम्ही कधीही तुमचा व्हिडिओ शूट करू शकता आणि आणि कधीही कधीही upload करू एडिटिंग करून तुम्ही अपलोड करू शकता. आणि तुम्हाला फक्त हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करत आहे तुमच्या कंटेंट थ्रू. जर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ऍड करत असेल तर टायमिंग डझंट मॅटर. म्हणजे तुम्ही तुमचं रिसर्च करू शकता की जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, जर मी या पर्टिक्युलर वेळेत जर व्हिडिओ अपलोड करायचा तर मला भरपूरशे व्ह्यूज येईल. तर जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तो पाथ चूज करू शकता.
आमच्यासाठी ते वर्क नाही केलं, म्हणून आम्ही टाईमला घेऊन इतके लिमिटेड नाही आहोत. जर आम्हाला असं वाटत आहे की आमचं या वेळेला एडिटिंग कंप्लीट झालंय, तर आम्ही ट्राय करतो की बस आम्ही आमचा व्हिडिओ तिथे अपलोड करून टाकू. मे तर बी जेव्हा खूप हा सबस्क्रायबर होणार तेव्हा ते म्हणजे आम्ही एक टाइम ठरवू शकतो किंवा तुम्ही एक टाइम ठरवू शकता की नाही येस मला हफ्त्यातनं वीक मधनं एक व्हिडिओ बनवायचा आहे, 2 व्हिडिओज बनवायचे आहे, मला या टाइमला या डेजला मला अपलोड करायचंच आहे. सो इट्स लाईक डिपेंड ऑन यू की तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कसं तुमच्या रुटीन असणार आहे इन फ्युचर. पण स्टार्टिंग बिगनर्सला त्याची काही गरज नाही. येस. आणि जर चॅलेंजेसची गोष्ट झाली की कंटेंट क्रिएशनमध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस येऊ शकतात, तर हॉनेस्टली कंटेंट क्रिएशन इज नॉट अन इझी टास्क ॲट ऑल. आणि प्लीज जर तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये जात आहात, तर असा कधीच थॉट आणू नका की मला जॉब सोडून कंटेंट क्रिएशनमध्ये आहे. दॅट इज बिग नो. कारण आम्ही पण डिसाईड केलेलं, तर आम्ही आमच्या आमच्या डोक्यामध्ये दूरपर्यंत हा विचार नाही आहे की आम्हाला आमचं जॉब सोडून काहीतरी करायचं आहे. नाही, ती आमची फिक्स आणि स्टेबल इन्कम आहे. त्याच्यामध्ये आमचं फ्युचर प्रेझेंट सिक्युअर आहे. आम्ही चांगल्याने जगू शकतो, एक सॅटिस्फाईड लाईफ जगू शकतो. त्याच्यामुळे जॉब सोडायचा विचार करायचाही नाही. तर चॅलेंजेस तुम्हाला काय काय येऊ शकतात व्हिडिओ शूटच्या वेळेला, कंटेंट क्रिएशनच्या वेळेला? तर आमचा जो सगळ्यात मोठा जो चॅनल आहे, बिकॉज वी आर अ फुल टाईम कॉर्पोरेट एम्प्लॉय, आमची जॉब असते 9-10 तासाची आमची फुल टाईम जॉब असते. तर सगळ्यात मोठा जो आमचा चॅलेंज आहे तो म्हणजे टाईम टाइम मॅनेजमेंट. मॅनेजमेंट. कारण एक 10 तासाची जॉब केल्यानंतर तुमच्यामध्ये इतकी एनर्जी उरत नाही, किंवा तो तुमचा फ्रेश माइंड नसतो की तुम्ही घरी येऊन व्हिडिओ शूट कराल आणि एडिटिंग कराल आणि फ्रेश माइंडनी तुम्हाला जे करायचंय ते म्हणजे ते थोडंसं त्रासदायक होऊन जातं. आणि त्रासदायकपेक्षा मी बोलणार की तो टाइम मॅनेजमेंट म्हणजे पॉसिबल नाहीये. कारण त्याच्यानंतर तुम्हाला घरचे कामं म्हणा, इट्स नॉट लाईक घरचे कामं, पण तुमची जे पण एक पर्सनल डेली लाईफ आहे, डेली रुटीन आहे हा तुमचं. डेली रुटीन आहे, ती पण तुम्हाला आवरायची असते. तर त्यातनं त्याच्यामुळे टाइम काढून तुम्हाला येस, व्हिडिओ कंटेंट तुम्हाला विचार करायचा आहे, देन शूट करायचं आहे, मग एडिटिंग करायची आहे, मग अपलोड करायचं आहे. सो इट्स लॉंग प्रोसेस लॉंग प्रोसेस आहे. आणि इट्स नॉट इझी टास्क. हा, वाटतं ते खूप इझी आहे की नो, इट्स आम्हाला नॉट इझी ॲट ऑल. व्हिडिओ बनवायचा आहे आणि काय फक्त व्हिडिओ बनवून तो अपलोड करायचा आहे, असं बिलकुल नाही आहे. इट्स व्हेरी म्हणजे खूप अवघड आहे अवघड ते. आहे तो टास्क, इझी आणि नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला भरपूर चॅलेंजेस पण येतील. काय होतं ना, तुम्हाला म्हणजे सुरुवातीला तुम्ही खूप मोटिवेटेड राहता की नाही, आणि जेव्हा आपण पहिला किंवा दुसरा व्हिडिओ टाकतो तेव्हा आपल्याला म्हणजे बऱ्याचपैकी व्यवस्थित व्ह्यूज येतात. त्याच्यामुळे काय होतं, आपलं मोटिवेशन लेवल वाढून जातं. जसंच आपण तिसरा आणि चौथा व्हिडिओ टाकतो आणि जेव्हा आपले व्ह्यूज घसरून जातात, त्यावेळेला तुमचं मोटिवेशन लेवल म्हणजे खूप रॅपिडली असं डाऊन होतं. डाऊन होतं. तुम्हाला व्ह्यूज येणार नाही. पहिले पहिले खूप व्हिडिओज तुम्हाला व्ह्यूज येणार नाही बिलकुल, पण त्याच्याने खचून नाही जायचं. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सो कन्सिस्टन्सी असली पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नेहमी ते व्हिडिओज तुमचे कंटेंट बनवून तुम्ही टाकत गेले पाहिजे, तर तो तेव्हा तुमचा चॅनल हळूहळू तो ग्रो होईल. आम्ही पण आत्ताच सुरुवात केली आहे. आमच्या पण हा आय थिंक दुसरा तिसरा व्हिडिओ आहे. येस. आम्हाला पण काही व्ह्यूज नाही आहे, बट स्टील हा एक खूप मोठा पॉइंट आहे की जे एक नव्या बिगिनर्सला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हो. आणि मला हे म्हणायचं आहे की आमचा हा नवीन चॅनल आहे. मे बी आम्हाला पण खूप काही गोष्टी नाही माहिती. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हे ट्राय करायला पाहिजे, किंवा आम्ही जस्ट आमचं रिसर्च केलं आणि डिसाईड केलं की बघू आपण पोहोचवू की आपल्याला काय चॅलेंजेस आले किंवा तुम्ही काय करू शकता कंटेंट क्रिएशनमध्ये. तर तुम्हाला काय वाटते आमच्या चॅनलबद्दल? आम्हाला काय ट्राय करायला पाहिजे? आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करायला पाहिजे? जर आम्ही काही सांगितलं असेल तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे, प्लीज तुमचे कमेंट्स आणि थॉट्स कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्यानी काय होईल, एकतर आम्हाला पुश मिळेल की आम्हाला अजून काय करायला पाहिजे, आणि आमचं मोटिवेशन लेवल पण वाढेल. कारण आम्ही पण नव्याने सुरुवात करत आहोत, तर आमची जर्नी ही कशी राहील, तर ही जर्नी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं. तर आमच्या जर्नीमध्ये आम्ही कुठे चुकत आहोत का, किंवा आम्हाला काय ॲड ऑन करायला पाहिजे, कुठली जी व्हॅल्यू आहे ती टाकायला पाहिजे, ऑडियन्सपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर हे तुम्ही आम्हाला कधीही सजेस्ट करू शकता. तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, टाईप करा की आम्हाला काय करायला पाहिजे. आणि 1 वर्षानंतर तुम्हीच म्हणणार की स्टार्ट करायला पाहिजे होतं,
किंवा बरं झालं हे स्टार्ट हा. केलं. Yes. तर या 2 गोष्टी तुम्ही नक्की तुम्हाला वाटेल जेव्हापर्यंत तुम्ही 1 वर्ष या चॅनलला देणार आणि हो. तुमची मेहनत डेफिनेटली ती तुम्हाला दिसणार 1 खरी वर्षानंतर. उतरेल ती. हो, हा. कारण आम्ही डिसाईड केलेलं म्हणजे 4-5 महिने आधी डिसाईड केलं. म्हणजे आम्ही बोलत होतो की करायचं का चालू, ते करायचं का चालू म्हणता म्हणता आमचा 4-5 महिने खूप निघून निघून गेले. गेले आमचा खूप सारा आणि कंटेंट गेला. मिस झाला. ऍक्च्युली आमचे जे लास्ट ट्रिप होती हा, केरळची केरळची, ट्रिप. त्यामध्ये आमचं एवढं कंटेंट बनणार होतं, पण हो. तेव्हा आम्ही काही विचार नव्हता केला. सो ती हा. अपॉर्च्युनिटी गेली. गेली. बट ठीक आणि आहे, ती इन ट्रिप इतकी फ्युचर सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह होती आणि आम्हाला खरंच रिग्रेट झाला की आम्ही ते सगळं कॅप्चर का नाही केलं आणि ऑडियन्स पर्यंत का नाही पोहोचवलं. तर असे लाईफचे खूप सारे जे मुवमेंट्स असतात ते मिस होऊन जातात. ते तुम्ही फक्त मनी डोक्यामध्ये आहे आणि ते जनरेट करायचे हा विचार न करता ऍटलिस्ट आपल्याला आपली लाईफ डॉक्युमेंट करायची आहे, त्या विचाराने तरी तुम्ही सुरू करू शकता. तर आत्ताच सुरू करा, की जेणेकरून वेळ गेल्यावर तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी चालू केलं असतं तर बरं झालं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब Subscribe करा. करायला विसरू नका नका, प्लीज. please.